रस्त्यावरती दोन. दुसरं काही पण वाटतं पाण्याचा आणि तिसरा 15-20 विषय आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये आपलं जलजीवन मिशन मध्ये घेतलेली जलजीवन मिशनचं काम झालेलं आहे तिथं, परंतु त्याच्या अगोदर 2 वर्षापासून जवळजवळ पाणी नाही त्या वस्तीत. जलजीवनचं काम तर आता जे काम होऊन पण पुढं काही नळ कनेक्शन वगैरे किंवा तिथपर्यंत पाणी आजपर्यंत आलेलं नाही. तर मी आता उंच खडकला आलो होतो, तर तिथला पाण्याचा एक विषय आहे. त्यांचे जे 3 विषय उपोषणाचे, त्यातला दुसरा विषय आहे ते अबाधित वस्तीत पाण्याची सोय करण्याबाबत. आपलं जलजीवनचं तिथे गेलेलं आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. बर. आणि FSTCचा एक विषय आहे तिथला, लाईन गेली पण कनेक्शन बाकी तसं. हा ठीक आहे, तुम्ही एकदा पर्सनली बघून घ्या. सोर्स वगैरे आहे का, स्ट्रॉंग आहे का, कसं सोर्स कुठून पाणीचं काय? अच्छा. बर ठीक. जलजीवन डेप्युटी इंजिनियरशी बोललो मी. त्यांचे गेल्या उन्हाळ्यात पाण्याची अडचण होती, कारण सोर्सलाच पाणी नव्हतं. पण आता ह्या दिवसात पाणी जेव्हा सोर्सला असं दिवस काही अडचण नाही. साहेब विषय असा आहे का, आत्ताची परिस्थिती जाऊ दे, पण गेली 4 वर्षापासून नाही. अनेक वेळा मी ग्रामपंचायत किंवा भाऊसाहेब असेल त्यांच्याशी अनेक वेळा या पाण्याच्या बाबतीत तोंडी म्हणा, लेखी म्हणा मागणी. अपेक्षा म्हणजे साहेब याच्यात असे, पाणी तर आलं पाहिजे आमच्या वस्तीत. महत्वाचं ते प्रत्येक घरात जलजीवनचं गेलेले पाईपलाईन, परंतु त्याला कनेक्शन काढून पाणी गेलं पाहिजे. आज ठीक आहे बाबा, काही विहिरीत पाणी कमी असतं. जुनी पाईपलाईन आहे ती, जुनी पाईपलाईन जी होती ती फेकून दिली कॉन्ट्रॅक्टर. जुन्याला पाणी होतं, जुना चालू होतं. जुनी नाही, जुनी नव्हती चालू, जुनी होती, परंतु ती सुद्धा वारंवार पाईपलाईन पाणी येत होतं. जुनीच होती पाईपलाईन, ती काढून त्याच्याऐवजी नवीन केली. जुनीला पाणी होतं ना, पाणी नाही. जुनी नवीला अजून नळच काढले नाही, पुढे नळच नाही सर. मग पाणी येईल कसं? यांनी काय केलं, मंदिरापाशी विहीर खोदली, बोर घेतलाय, ते टाकी बांधली, त्या टाकीमध्ये यांच्या बोर खर्च केला. 70,000 रुपये यांनी खर्च केला. ते पाणी आम्हाला उन्हाळ. आणि वारंवार मी भाऊसाहेब असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांना वारंवार याच्याबद्दल पाण्याबद्दल बोललेलो आहे, पण यांनी अजिबात, भाऊसाहेबांचं तर ना एवढं कामात कामकुचरपणा आहे, त्याच्यात काय बोलायचं. आता अनेक वेळा भाऊसाहेबांशी मी म्हणजे म्हणून पाण्यावरच पाठवतोय, 2-3 दिवसामध्ये पाठवतो. तुमचे कनेक्शन वगैरे किती वाजता आहेत तिथं अंदाजे, घरकुल म्हणजे घर किती? नाही सर, त्याचा विषय असा आहे, त्याच्यामध्ये विषय असा आहे, कॉन्ट्रॅक्टर कडून आपल्याला 20च नळ कनेक्शन ते भेटणार आहे काढून, आणि बाकीचे आपल्याला ते म्हटले आम्ही इन्स्ट्रुमेंट दुसरं करावं लागेल आणि त्याच्यातून आपल्याला ते करून देता येईल. घर किती म्हणून विचारतो. 80 उमरा हर घर नळ असं आहे ना ते. वस्तीमध्ये थोडी येत, पण रानात जे राहायला गेलेत ना एक ठिकाणी, त्याला रानात त्यांना आजही पाणी नाही. एक ठिकाणी एक म्हातारी जागेवर तिला डोक्यावर दुसऱ्याच्या तिथून ती बिचारी पाणी आणते. जुनं चोडलं असतं ना, जुन्याला पाणी येत होतं, बंद केलं. कळत नाही, जुन्या पाईपलाईनला ज्या विहिरीतून किंवा जिथून पाणी येत होतं, नवीनला तिथूनच पाणी असतं. हा, जुनीचा काय आग्रह आहे? नवीनला नळ नाही ना, मग जुनीला होते का? मग जुनीला नळ होते, नळ जोडायची बाकी लाईनच काढून टाकली. हे जलजीवनची जी आहे ना, ही नवीन विहीर आहे. ही विहीर आहे नवीन आहे, टाकी नवीन आहे, आणि लाईन नवीन. 50 कनेक्शनचा विषय येतो ना, समजा 20 कनेक्शन ते देणार आहे ना, 50 पूर्ण गाव इकडे काही तिकडे काही असं ते काढून देणार त्यांच्या. जे काही कमी पडतील, समजा 50-60 त्यातले जेवढे लागतील ना, ते कनेक्शन देण्याची व्यवस्था आपण पंचायत समितीच्या स्तरावर.
मी 1-2 दिवसामध्ये डेप्युटी इंजिनियरला पाठवतो. 80 घरं आहेत समजा तुमच्या मूळ इस्टिमेट नुसार जेवढं दिलं असेल शक्य तेवढं देऊ देतात. उर्वरित जे कमी पडतात ते आपण पंचायत समिती सर्व कनिष्ठ काढून काय करत पाणीच नाही तिकडे यांनी ना पाणीचं साहेब पाहिजे. बरं का? हो साहेब कनेक्शनचा मेन मुद्दा सांगा. कनेक्शनचा आहे का पाण्याचा? साहेब ऐका ना, पाण्याचा आहे आमचा. पाण्याचा काय प्रश्न केलं पाहिजे ते पण तुम्ही सांगा ना. पाणी तर आलं यांनी ना पाहिजे. साहेब जुनी लाईन आहे ना एक जण तोडायलाच नव्हती पाहिजे. नवीन चालू करायला त्यावेळेला यांनी हे करायला पाहिजे. हे बघा, ठीक आहे, नवीन लाईन झाली. त्या नवीन लाईनला जेवढे आता त्यांनी 4-6 ठिकाणी काढलेले पाईपवर, त्याला तरी पाणी यावा, त्याला तर येतच नाही. हा. नवीन कनेक्शन काढणं हे काय ठीक आहे, काढावं तर लागणार आहे. परंतु जी आजपर्यंत पाईपलाईन झाली गेल्या वर्षभरात, तिला पण आजपर्यंत पाणी नाही सोडलं जलजीवन हे पाण्याचं योजनेत. ते पण पाणी का नाही सोडलं, हे पण हा विषय आहे ना. का बाबा ती वस्तीच त्या वस्तीसाठी. आणि साहेब विषय असा आहे का म्हणजे पाण्याच्याच बाबतीत ठीक आहे, त्या वस्तीत पाणी म्हणा किंवा रोड, आता हा रोडचा पहिला विषय तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर फक्त बाउंड्री करून दिलेली. काही या ठिकाणी तुम्ही पिलेर लावा आणि त्याच्यामध्ये रस्ता करा. आता कालपासून ग्रामपंचायत असेल, ग्रामसेवक असेल, यांना रॉयल्टी भरून त्या ठिकाणी मुरुम टाकायला सांगितलंय. त्याच्यावर पण अजून कुठलीच यांची प्रोसेस नाही. आज यांनी रुती रवलेले आहे. विषय नसतो. ग्रामपंचायतला 10,000च्या पुढे कोणताही खर्च करायचं म्हणजे त्याला एस्टिमेट करणे बरोबर आहे. तांत्रिक मान्यता बरोबर आहे, आहे. अंदाजपत्रक आहे. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी सोपस्कर पार पडायला त्यांनी मार्किंग करून दिलं आणि आज लगेच टाका असं पण नाही. नाही नाही साहेब, आज त्याला कमी कमी ब्लेड तर मारू शकतो जेसीबीचं. तुम्ही बाउंड्री पोल रवले, त्याला एक फायनल तो होईल तो रोड. ग्रामपंचायतचे रस्ते हा विषय नाही आहे. बाउंड्री पोल रवले, त्याला एक फायनल तो होईल तो रोड. ग्रामपंचायतचे रस्ते हा विषय नाही ऍक्च्युली ग्रामपंचायतचा. त्याला जर निधी मंजूर असेल तर आपण लगतधारक शेतकऱ्यांची जर मंजुरी असेल तर ते उभं राहून तिथं करून घेता येईल. पण ग्रामपंचायतीनेच रस्ता करावा आणि तिथं लगेच मुरुम टाकावा असं नाही. आपल्याला त्याचं निविदा, इस्टिमेट, अंदाजपत्रक ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करावं लागतात. शेवटी हा रस्ता नाहीतर काय होईल, वयवाटीचा आज आहे जर साहेब. त्यांनी खर्च केला आणि त्याच्यावरती उद्या तुम्हाला जर माहिती अधिकार पडला तर ते तुम्हाला निस्तरावं लागेल. इथून पाठीमागे केलेलं ना. इथून इथून मागे रस्ता केलेलं आहे. अहो ग्राम सोपस्कर करा, पार पडा तुम्ही. साहेब विषय असा आहे, एक जण या रस्त्यावर पहिलं ग्रामपंचायतीने मुरुम टाकलेला आहे ना याच रस्त्यावर. त्यांनी डायरेक्ट नसं टाकलं, काहीतरी त्याचा अंदाजपत्रक होईल. काही हा मग टाकलेलं आहे, मग म्हणून पुढे पण यांनी करायला पाहिजे मग ना, करतील असं आहे ना. ते. तुम्ही त्याचं इस्टिमेटची वगैरे मागणी करा. मी डेप्युटी इंजिनियरला 2 दिवसात तुम्हाला इस्टिमेट द्यायला लावतो. पण तुम्ही आधी काम करणार आणि नंतर इस्टिमेट, आणि मग त्याचं असं चुकीचं करू नका. कारण एक प्रश्न मिटवायला जाऊन त्यात 2 प्रश्न निर्माण नाही करायचे आपल्याला. त्यामुळे मी हा तत्पूर्वी करायला भरपूर काम चालू आहे. मशिनरीशी बोलणं झालं आता. आता तुम्ही आलेत म्हणून आम्ही मी जेईल तिकडे पण जायचं. म्हणजे जिथं बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठ्याचं जे येईल ना पाणी पुरवठ्यासाठी तिथं मी बांधकामचं पण जे पाठवतो. त्यामुळे तुमचा आपला जो काही उत्सव असेल, आता कशाचा उत्सव आहे मग त्याच्या अगोदर ग्रामपंचायतला करायला सांगतो आम्ही, निर्देश देतो. किमान तिथं जाणे येणे योग्य राहील इथपर्यंत तरी करा तेवढा रस्ता, की मी ग्रामपंचायतला लेखी पण देतो. पण साहेब विषय असा आहे का तो ग्रामपंचायत दप्तर रोड नोंद नव्हता रस्ता आजपर्यंत, म्हणूनच ग्रामपंचायत त्याच्यावर खर्च करायला मागत नव्हती असं ग्रामपंचायतचं म्हणणं होतं. परंतु आज ज्यावेळी आता तहसीलदार साहेबांनी काल सांगितलं हा तुमचा वहिवाटीचा रोड आहे, याच्यावर तुम्ही ग्रामपंचायत मार्फत ज्यावेळी खर्च कराल किंवा कुठला निधी टाकाल त्यावेळी तो आपल्या आप नोंद होऊन जाईल रस्ता. हा जुना वहिवाट. ते रस्त्याच्या नोंदी ग्रामपंचायतला नसतात. म्हणजे अंतर्गत रस्त्याच्या राहतात गावठाणातल्या, शेत रस्त्याच्या नोंदी ग्रामपंचायतला राहत नाहीत आपल्याला. पण आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला जाण्या येण्याची अडचण झाली तर आपण ग्रामपंचायतला तिथं एकदम आपत्कालीन परिस्थितीत करायला लावू शकतो. किंवा जाण्या आपत्कालीन म्हणजे साहेब विषय असा आहे, आमचं जे तिकडची वस्ती त्या वस्तीला उंच खडक म्हणजे हर गोष्टीला म्हणजे कुठलंही काम असतं शेवटी ग्रामपंचायती आम्हाला एकच रोड आहे तेवढा. मैत इकडे आणावं लागतं. इकडे तो काही शेतीतला रस्ता नाही, दळणवळणाचाच रस्ता आहे. परिस्थितीत ग्रामपंचायत त्याच्यावर नोंद नसली तरी खर्च करू शकतो. हो तेवढे अधिकार आपण ग्रामपंचायतला पत्राद्वारे पण देतो, मी लेखी पण देतो. उत्सव कधीपासून मंगळवारी त्याच्या अगोदर होऊन जाईल. आता तोपर्यंत मग इथे बसून राहावं लागेल आम्हाला. म्हणजे पुढचा विषय नाही. विषय असा आहे साहेब, मुरुम टाकणं हे बरोबर आहे, परंतु मला काय आज जी ग्रामपंचायत त्या रस्त्यावर खर्च करते ती मला असं म्हणणं आहे का त्या रस्त्यावर बा ज्या ठिकाणापासून आपण चालू करणार आहे आणि जिथं रस्ता आता काम करणार आहे त्याची नोंद ही ग्रामपंचायतनी आजच आपल्या दप्तर म्हणजे ज्यावेळी खर्च करणार. काय होतं साहेब, असतो ना रस्त्याचा तो अंतर्गत रस्त्यांचा असतो. मंदिरापासून इथपर्यंत हे 2 वस्त्यांना जोडणारे रस्ते हे ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अभिलेखाचा भाग नाही. 2 वस्त्यांना जोडणार आहे साहेब हा रस्ता. हा ग्रामपंचायत अभिलेखाचा भाग नाही. 2 वस्त्यांना जोडणारे रस्ते गावातली गावात हा इथून ह्याच्या घरापासून त्याच्या घरापर्यंत रस्ता, मंदिरापासून शाळेपर्यंत रस्ता, हे ग्रामपंचायतच्या अभिलेखाचा भाग आहे. बरोबर आहे म्हणणं आमचं ते ठीक आहे, परंतु ज्या ज्यावेळी आम्हाला अडचणी येतात रस्त्याला
वयवटीचा रस्ता आहे. आबाटीकरण दळणवळणची नव्हती आम्हाला. अहो मला सगळं मान्य आहे, पण ग्रामपंचायतच्या अभिलेखाचा भाग नाहीत हे 2 वस्त्यांना जोडणारे रस्ते. त्याची नोंद करायची आहे ना, तर ते ग्रामपंचायतचा नमुना 22-23 ला करून बी तुम्हाला काही उपयोग होणार नाही. गावाला जोडणार तर जे ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रात नाही त्याचा आकडा ग्रामपंचायतीला झालेला अर्थ नाही. मुक्ताई माता उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्या रस्त्यावर जी डागडुजी करणं गरजेचं आहे, तो वहिवाटी योग्य करण्यासाठी जे काय आवश्यक ग्रामपंचायतला करायला लागेल, मुरुम टाकायचा किंवा बाकी काय करायचं ते ग्रामपंचायतला लेखी निर्देश देतो. उद्या किंवा परवा तिथं बांधकामचा आणि ग्रामीण पाणीपुरवठ्याचं दोघं पण जेई येतील. ते त्यांना मी 2 दिवसात करायला होतो. त्याचं इस्टिमेट काय असेल ते करायला होतं. त्या रोडचा विषय पण साहेब आता तात्पुरता आपण मुरुम टाकणार, परंतु नंतर आम्ही पुन्हा कधी त्या ग्रामपंचायतला त्या रस्त्याचा म्हणजे त्याच्यावर अनेक वेळा असतो रस्त्याचा निधी हा काही 5-10 हजार सारखं काम नाही. ह्याला आपल्याला बाकीचे जे मार्ग आहेत, जिल्हा वार्षिक योजनेमधला निधी असेल किंवा पालकमंत्री पानंद रस्ते योजनेमधून असेल, असं मोठ्या ह्याच्यातून घेऊन त्याचं पक्क काम करावं लागेल. ग्रामपंचायत प्रत्येक वेळी मुरुम टाकून 5-10 हजारात ते काही म्हणूनच आम्हाला म्हणायचे ग्रामपंचायत पक्का रस्ता करायला ग्रामपंचायतकडे मला नाही वाटत की तुमची ग्रामपंचायत नाही. ठीक आहे, नाही बरोबर आहे. फक्त मुरमाचंच आमचं मुरमीचं आम्ही म्हणतो, मुरमीकरण नाही प्लेट मारून द्या. प्लेट मारून ना. ज्यावेळी परंतु उत्सवाच्या अगोदर ग्रामपंचायत नाही मुरुम टाकून होऊ द्या, परंतु साहेब असं म्हणणं आहे आज तर नाहीच म्हणा ते करते, परंतु विषय असा आहे का हा जर फक्त तात्पुरता मुरुम टाकण्याचा पण विषय नाही साहेब. हा रस्ता कायमस्वरूपी तुम्हाला लगतच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही सह्या लागत असतील त्या सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे ना ग्रामस्थ. परंतु ग्रामपंचायतला आम्ही या पहिले पण त्या स्टॅम्पवर लगतच्या शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन दिल्या होत्या. परंतु काही ठीक आहे बा, जे काही वाद असतील, परंतु ग्रामपंचायत दप्तर ज्यावेळी आम्ही सह्या दिल्या त्यावेळी यांनी नोंद करणं काम होतं ना कशाची नोंद? त्याच रस्त्याची. माझं तेच म्हणणं मग आहे. भाऊसाहेब आम्हाला त्यावेळी मग असं का सांगत होते का तुम्ही लगतच्या शेतकऱ्यांच्या सह्या आणा, मी नोंद करून घेतो, म्हणजे भाऊसाहेब आमची उडावडी करतात का? कोणत्याही योजनेतून जर काम करायचं म्हटलं, समजा पालकमंत्री पानंद रस्ते योजना असेल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असेल, कुठल्याही रस्त्यावर काम करायचं म्हटलं तर लगतधारकांची संमती लागते. त्याशिवाय आपण मोठं काम करता येत नाही. कारण तुम्ही 50 मीटर काम केलं आणि एखाद्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अडवलं, ते कामही पूर्ण होतं आणि त्या निधीचं पूर्ण विनियोग पण होत नाही. त्यामुळे लगतधारकांची संबंधी आपल्याला लागते. आपण घेतल्या होत्या 6 महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायत स्टॅम्प पण असेल, परंतु आपल्याला हे ग्रामपंचायतला रस्त्याचा आग्रह धरण्यापेक्षा त्याच्यावर मोठा निधी कसा नाही मोठा निधी टाकू, परंतु ज्यावेळी आम्ही आता पहिला आहे ना आता 3 वर्षापूर्वी ग्रामपंचायत म्हणजे त्या रस्त्याला डांबरीचा निधी पडला होता. एक अगदी हा रस्ता जिथं वाद आहे त्याच्या पण पुढे डांबरीकरण जात होतं, पण त्या जो काही शेतकरी आडवा आहे त्या रस्त्यासाठी त्यांनी तो पुढे रस्ता होऊन दिला नाही का, तर त्याची नोंद नाही म्हणून. परंतु हा वहिवाटीचा रस्ता आहे. वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत रेकॉर्डला नसतात किंवा त्याला काही रस्ते असेल की त्याच्या पुढेच नोंदी नसतात, म्हणून त्याच्यावर खर्च करता येत नाही असं काही नाही. नोंद पाहिजेच असं नाही, आपण त्याच्यावर खर्चही करू शकतो. नोंद नसली तरी आपण त्याच्यावर खर्च करू शकतो. मी तुम्हाला तेच सांगतो ना, आपला उत्सव सुरू व्हायच्या अगोदर किमान 2 दिवस किमान 2 दिवसामध्ये आपण त्याच्यावर वहिवाटी वगैरे करता येईल आपल्याला, काय अडचण. पाण्याचं साधारणतः किती दिवसापर्यंत होऊ शकतं असं शेवटी आज ग्रामस्थ म्हणजे साहेब आज योजना ग्रामपंचायतीकडे अजून हँडओव्हर नाही झाली. बरोबर. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडेच आहे. त्याच्यामुळे त्याची विचारणा ग्रामपंचायतीला करण्यापेक्षा उपअभियंता ग्रामीण पाणी जुनी लाईन चालू करा ना आम्हाला. चालू करा. कुठं लॉक झाली तीच भेटत नाही आम्हाला. आम्ही पण तुम्ही प्रयत्न केला ते लावलं पाहिजे ना तुम्ही त्या टायमाला. JCB उकरलं आणि सगळं केलं. ते आज महिला मंडळ डोक्यावर पाणी वाटत काय काय होतच नाही. दुसऱ्याच्या बोरवर. आम्ही कुठून कुठपर्यंत उकरलं माहिती ही योजना हँडओव्हर झाली ग्रामपंचायतीकडे बरं का? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? जुनी जी पाईपलाईन इकडे हा काय तरी इकडे करा. नवीन पाईपलाईन टाकली आणि सगळंच बंद झालं, मग त्याला जोडलेलं नाही का जुना सोर्स? त्या देवी. उद्या त्याला पण इथं कोण पाहते, कोणाकडे जे कोणी गुजरच आहे का? ओंकार लंबर, ठीक आहे. मग उद्या त्याला पाठवता येईल दुपारी? ठीक आहे. सकाळी दुपारी म्हणजे 11-11:30 पाठव, म्हणजे बांधकाम बोलून ते दोघं सोबत जाते. फोन करते ते जुन्या सोर्सला जोडायचं असेल किंवा त्याच्यावरच्या कनेक्शनचा विषय असेल तर मी उद्या सकाळी पाठवतो जुन्या सोर्सला कॉन्ट्रॅक्टर आणि ती जेई वाली, कारण त्यांनी योजना अजून आपल्याकडे हस्तांतरित नाही केली. ती योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडेच आहे अजून.
पाठवतो त्यांना, जे संबंधित आहेत त्यांना त्याच्यावर पाठवून आपण 2 दिवसात म्हणजे किंवा जुन्या पाईपलाईन प्रमाणे तिथं त्याला कनेक्शन देऊन ते कंटिन्यू तरी करता येईल पुढं. जुन्याला जोडलं तर पाणी येईल मग. ना जुन्याला जोडायला मुळात मग इथूनच फुटत गेलेली लाईट. तुटत गेली. त्याच्या पद्धतीने त्यांचं जे इस्टिमेटला आहे त्याच्यानुसार त्यांना करायला होतं. आहे का पाईप सगळी येऊन काढलेली. सोर्स आहे का सोर्स? मी उद्या एजन्सीला पाठवतो. जुनीचा विषय जर राहिला नाही सगळी फुटून टाकली. पहिले जुन्या अशी फुटत गेलेली. नवीनला जोडलं की आपण आहे ना साहेबांनी भूजलचे असतात म्हणजे त्याचे विभाग आहे. ते भूजलवाले काय करतात, अंदाज बांधतात कुठं पाणी लागू शकतं. मग असं करून मग एखाद्या बोरवेलचा जरी झालं ते त्या विहिरीत सोडून मग ही योजना पण पुढे नेता असं काय केलं आहे बा. पर्याय काढला पाहिजे ना. कारण आता एवढा खर्च झाला त्याचं काय करायचं. मग एवढा खर्च केले तर आता आपण बेलेला कसं केलं तिथं आता ती यादववाडी वगैरे ती स्वतंत्र विहीर केलेली आहे त्याच्यात. बरोबर कोंबरवाडी हा कोंबडवाडी काहीतरी आहे ते विभाग त्याचा. तर तसं आपल्याला दुसरा सोर्स पाण्याचं वगैरे बघून जीएसडीचं प्रमाणपत्र किंवा त्यांचं भूजलचं प्रमाणपत्र घेऊन ते करता येईल. हा बरोबर. पण तो समजा पुढचा लगेचचा विषय नाही, पण लगेच आज रोजी जर करायचं आपल्याला 2 दिवसाचं तर एजन्सी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघांना मी उद्या पाठवतो. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा की कुठं जोडलं पाहिजे आणि तात्पुरत्या व्यवस्थेसाठी ह्याला काय केलं पाहिजे. आम्हाला पाणी आलं पाहिजे, बाकी दुसरं काय आम्हाला बाकी काय नाही. पाणी आलं पाहिजे एवढं दुसरं आता आमची जुनी लाईन फुटलेली फुटलेली 4 पाणी. वर्ष झाली लाईन पाणी नाही. कमीत कमी नवीन तर तरी सोडा ना. हा त्यांना जोडायला होतो ती योजना आपल्याकडे अजून हस्तांतरित नाही झाली. एवढं तातडीनं जोडायला त्यांना मी मुदत देतो, तेवढ्या मुदतीत त्यांनी 8 दिवसात 10 दिवसात ती अहो, हे जोडून द्यावी. म्हणतात इथून तिथून फुटत फुटलेली गेली. लाईन नव्याला जोडलं पण या की बरं का सर, त्याच्यामुळे ना आम्ही दिवाकर पाणी कर सोडून घरपट्टी भरायला तयार आहे 4 वर्षाची बरं 4 का. वर्ष आम्हाला पाहिजे. तसं आम्ही दिवाकर आणि पाणी कर आम्ही भरणार सुद्धा नाही. 4 वर्षाचा लाईट नाही. पदर आता उच्च होता. हो सर ए थांबा, आता सप्त्याचा कार्यक्रम होता. 15,000 रुपये देऊन तणनाशक मारले, 2,000 रुपये देऊन सगळे बल्ब बसवले. मग ग्रामपंचायत आहे ना त्यांना काय? मग सांगितलं करते नाहीत ना. मग आम्ही पदर करायचं तेव्हा मग लेटर द्यायचं तिकडे. कर्मचारी कुठे निलेश कुठे किती बल्ब बसवले सांग सरांना सांग. व्यवस्थितले सगळे बल्ब बसून झालेले हा, सगळं आणि तणनाशकाचे सुद्धा पैसे दिलेले तुमचे आहेत. स्थानिक त्यांनी आम्ही मागितले. केल्याच्या नंतर एक मिनिट, तुम्ही ही काय तुमची ग्रामसभा नाही. माझी सगळ्यांना विनंती, मी उपोषण करण्याची चर्चा करतो, त्यांचं समाधान झालं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायला मोकळे. तुमच्या ग्रामसभेसारखं तुम्ही बल्ब बसवला का हे काढलं की माझं काम नाही. नाही ते बल्ब तुमची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तुमचीच ग्रामपंचायत आहे ना. आज तुम्ही कदाचित विरोधात असाल, दुसरं कोणतरी सभेत. विरोधात नाही नाही, तसं. नाही, मी तुम्हाला नाही म्हणत स्पेसिफिकली, पण मी चर्चा त्यांच्याशी करतोय. मला त्यांच्याशी बोलू द्या, बाकीच्यांनी कृपा करून बोलू नका. मी 2 दिवसामध्ये माझी विनंती, मी उद्याच्याला एजन्सी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघांना पण पाठवतो. चालतं. आणि पाणी म्हणजे दोघांना म्हणजे कोणाला ग्रामीण पाणी पुरवठ्याचं पण आणि बांधकामचं पण जेही पाठवलं. तुम्हाला त्याच्यावर मुरुम टाकायला याला ते काही एस्टिमेट देतील ना, ते 2 दिवसात तयार करून द्यायला होतं ना. यात्रेच्या अगोदर तुम्ही काम करून घ्या. चालतंय. मान्य आहे. ते सगळं करून ठेवलेले. मान्य होईल आम्हाला. आल्यामुळे थांबले. लिकेज देणार ना. त्यांना लिकेज देणार मी, तरच ते एस्टिमेट वगैरे करून हा, नाही, देतील. बरोबर मी आहे. आज फोन केला तर उद्या सकाळी पुन्हा उचलणार नाही मला. खाजगी कॉन्ट्रॅक्टरला मी नाही करू शकत, पण मी माझ्या यंत्रणेला दोघांना पण मी लेखी आदेश देणार. चालते. तर तिसरा विषय आहे तुमचा 15 वित्त आयोगाचा खास होता. 15 वित्त आयोगाच्या बद्दल असं आहे साहेब, साधारणतः ही ग्रामपंचायत जी काय बॉडी आत्ताची अस्तित्वात झाली 4 वर्ष, ही एक ग्रामपंचायत याबटेकी वस्ती 3 नंबर वार्ड. या 3 नंबर वार्डमध्ये आत्तापर्यंत 15 वित्त आयोगाचं फक्त एक आत्ता महिन्यापूर्वी कॅमेऱ्याला लावलेत त्यांनी, तेवढं सोडून काहीच काम नाही. अनेक वेळा आम्ही ग्रामसेवक असेल, सरपंच असेल किंवा यांना वारंवार सांगितलं बा असं काम करायचं असं, यांनी अनेक वेळा टाळाटाळच केलेली त्यासाठी. आणि 15 वित्त आयोग खर्च केला का नाही किंवा काय किती शिल्लक आहे हे काही आपल्याला विषय नाही, परंतु त्या आपल्या ग्रामपंचायतला 23,94,000 रुपये मिळाले होते आतापर्यंत. त्याच्यावरती व्याज आपल्याला 1,31,000 मिळालं होतं. असं मिळून जवळपास 25,000 म्हणजे मागच्या 5 वर्षातले समजा एवढा निधी आपल्याला मिळालेला आहे. आणि अद्याप खर्च न झालेली रक्कम त्याच्यातली जवळपास 23,77,000 आहे. म्हणजे फक्त 1.5 लाखाच्या आसपास खर्च झाली रक्कम आणि 23 लाख रुपये आपल्या अजून 23,77 आपल्या अजून
आजही शिल्लक आहे तेवढे पैसे. तेवढे. तर तिथे मग आम्ही- मंजूर आराखडे जे आहेत 20-21 तुम्ही एकच फिरवत नाही. थांबा. 20-21, 21-22, 22-23, 23-24 हे 4 वर्षाचे तुमचे आराखडे मंजूर आहेत. मंजूर आराखड्यातली कामं जर दुसऱ्या कशातून झाले असतील तर तेवढाच निधी आपल्याला दुसऱ्या कामावर ओळखता येईल. आणि जर नसतील झाले दुसऱ्या कशातून कामं त्या वर्षी त्या आराखड्यात जी कामं मंजूर आहेत ती कामं करायला अडचण काय आहे? विषय असा आहे, आम्ही अनेक वेळा आराखडे ते नाही, आराखड्या पण आहे माझ्याकडं. व्हिडिओ साहेबांना मी याच्या अगोदर पत्र पण दिलं होतं, त्यांनी आराखडा बदल करायचा आहे का? नाही, चुकीचं केलं होतं सगळं, ते ऐकत पण नव्हतं ते लोक. मी पत्र पण दिलं होतं त्याच्यात. हे बघा ही काम चालू त्यांची हे हा नाही वर्ष व्हायचं आहे नाही. हो वर्ष नाही, तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्या अनुषंगाने हे काम? विषय असा आहे साहेब, आज पैसे एवढे पडू नये. आज काही बी म्हणजे ग्रामपंचायतला काम सांगितलं तर ग्रामपंचायत निधी नाही, परंतु वित्त आयोगातले कमीत कमी स्ट्रीट लाईट लावा किंवा इतर गोष्टी आपण खर्च करू शकतो ना. का बा जी कामं एवढं पैसा आहे आता काय होतं एवढे पैसे असून पण जर 2025 आहे. वित्त आयोगाची मुदत 2025 आहे. 15 वित्त आयोग त्यानंतर 2025 नंतर 16 वित्त आयोग सुरू होईल. मग हे पैसे आपल्याला त्या कालावधीतच खर्च करणं गरजेचं आहे. मग एवढे 4 वर्ष होऊन पण ग्रामपंचायत खर्च का करणे बरं. आम्ही वारंवार सांगतो ना बाबा ठीक आहे आमच्या तिकडे वस्ती कमी, परंतु काही यातले जे काही पैसे शिल्लक यातला काहीतरी वाटा असेलच ना त्या वस्तीचा खर्च करण्यासाठी. समान तिन्ही वाढलं समान. 2021 पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती करणे 1 लाख रुपये, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे 1.5 लाख आणि नळ पाणी पुरवठा दुरुस्ती 90,000 असे 3 कामाचे इस्टिमेट यांनी एप्रिल महिन्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मागितले ग्रामपंचायतने. अजूनपर्यंत भेटलंच नाही. मार्च महिन्यात भेटलं नाही. मग मी डेप्युटी इंजिनियरला पाठवतो उद्या, मग मी जेईला पाठवण्यापेक्षा, कारण हे पण तुमचं पेंडिंग आहे त्यांच्याकडे. हे पैसे ह्यांच्याकडेच आहेत. पण ते खर्च करता येत नाही ना आपल्याला, ते होत नाही वरतून येत नाही म्हटलं. दुसरं आता याच्यामध्ये ना साहेब, समजा एखादं काम आराखड्यामधलं जर झालं असेल हा आणि ती रक्कम आपल्याला आबाटेक मधल्या महत्वाच्या कामाला डायव्हर्ट करता येत असेल तर तसं पण करा ना त्याच्यामध्ये. मी तेच बाबबंदी म्हणलं करून ना. परत ते वेळ जातो व्हायला ना. बाबबंदी जर केली ऐका का ना, मग काय झालं? आतापर्यंत 20 केलेलं आहे. आराखडा आपण कधी केला? 19-20 ला केला. त्याला झाले 5 वर्ष. तोही चुकीचा मी तेच म्हणणं ते 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. त्यातली काही कामं दुसऱ्या योजनेतून झालेली असतील, काही कामाची आता गरज असं जर किंवा ते कामाची गरज वाटत नाही त्याच्यावर काही तरतूद आहे साहेबांना त्याच्यातून पत्र आबाटेक दिली मधलं होती. महत्वाचं काम त्यावेळी त्यांनी कुठलंच काम करून 2 वर्षामध्ये कुठलंच नव्हतं दिलं. ती पत्र दिली. त्यांनी त्याच्यावर कोणतीच ऍक्शन घेतली नव्हती त्या पत्रानुसार. एका भाऊसाहेब यांनी लक्ष दिलं नाही, दुसऱ्यांनी काही आराखडे वगैरे 20, 21, काहीच 22, 22, 23 3 वर्षाचं होतं. हा, त्यांनी काहीच केलं नव्हतं 1 रुपयाचं. आता हे भाऊसाहेब आल्यापासून सगळं व्यवस्थित त्यांनी आराखडे वगैरे सगळं व्यवस्थित करून सगळं त्यांनी केलं होतं. ठीक आहे, तुमच्या मंजूर आराखड्याप्रमाणे तुम्हाला ज्या ज्या विभागाकडून इस्टिमेट मिळणं अपेक्षित आहे. आता ह्याला 3-4 महिने झाले तुम्ही दिले समजा, पण मी उद्या डेप्युटी इंजिनियरला पाठवतो. हो. ते अठरा महिने संपत आले हा. 5 महिने झाले. पाठपुरावाच नाही, ग्रामसेवक असतील पाठपुरावा किंवा पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. पाठपुरावा पूर्ण आहे. प्रशासनावरती टाकलायचं काही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती टाकलं. ढकलाढकली नाही होत. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली नजर ही वेळच येणार नाही. बरोबर ही बरोबर. आमची जबाबदारी होती, आम्ही तुम्ही आज केलं. प्रशासनाकडे बोट करते का इस्टिमेटच दिलं नाही असं कसं म्हणून चालणार आहे? तुमची पण नाही तेवढी दिलं हे. तुमच्या दोघांची हा, सवय आहे. आम्ही स्वतः गेलेलो सरपंच नाही, आणि नाही ग्रामसेवकाची भेटलं, सवय नाही आहे. भेटलं, दिलं नाही. कळवायचं ना सगळं. दिलं नाही. तुम्ही इस्टिमेटची मागणी केली, पण आता केली, हे 25 लाखाच्या अगेन्स्ट आता हे समजा हे झालं 2.5-3 लाखाचा विषय आहे. बाकीचे पैसे तसेच आहे ना. बाकी पैशांचा विषय राहतो आपल्याला. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बदल करणं गरजेचं असेल तिथं बदल करा, आणि जिथं तुम्हाला तुमच्या मंजूर आराखड्याप्रमाणे कामं करायची असतील हा, मग ही यातली 6 कामं चालू आहे तिथली आता. हा, हा. तिथे शाळेची भिंत, शौचालय, सुशोभीकरण, आपलं ग्रामपंचायत ते बिल 3 वार्ड बाकी- वार्डानुसार सारखे पैसे आता आबाटेक मध्ये मारुती मंदिर आहे. आता सप्ताह झालाय. सप्ताह झाला तिथं महाराज मंडळीला संडासची बाथरूमची सोय काहीच नाही तिथे मंदिरापाशी. जागा आहे का? जागा आहे सगळी जागा आहे. हा तुम्ही म्हणतो साहेब म्हणतो स्वच्छ भारत मिशन मधून 3 लाख रुपये हा, शौचालय बस. जागेची व्यवस्था करा. जागा जागा- त्या क्षणाला जागा देऊ आम्ही. जागेच काय करतो नाही धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी हा. गैरसोय गरज नाही बाई म्हणून. आपल्या तालुक्याला 34 शौचालय आले होते, सार्वजनिक शौचालय 23 मंजुरी झालेले आहेत. आपल्या 11 बाकी आहेत आपल्याला. फक्त बऱ्याच ठिकाणी काय होतं, आम्ही मंजूर करतो नंतर जागेला आडवी येतात. जागा आहे. तुम्ही जागा- जागा आहे. आम्ही जागा पहिले देऊ. जागे आहे ना आमच्याकडे, सार्वजनिक जागा आहे तिथे.
आता तो वेगळा विषय. जर तुम्ही म्हणत असलात माझ्याकडे टार्गेट शिल्लक आहे. त्याचा एक प्रस्ताव यांचा आहे साहेबांना. कसं तुमचे भाऊसाहेब उद्या आल्यानंतर तुमचं ग्रामपंचायतचा ठराव आणि जागा उपलब्धता असली तर स्वच्छता मिशनचं कळवा. टायटल करून द्या. तुम्ही जागेचं हे करून द्या. हा नाही जागा जागेचं काय बक्षीसपत्र वगैरे काय लागेल का त्याला? कोण ती जागा कशाची जागा गावठीच जागा आहे. सार्वजनिक सार्वजनिक असलं तर काय करू सार्वजनिक नाही, वैयक्तिक एका माणसाच्या नावावर आहे. केवढं त्या क्षेत्रापुरतं आपल्याला ते पण बक्षीस जेवढं तुम्हाला टॉयलेट बांधायचं ना तेवढं आपण बांधलं तरी शाळेच्या तिकडेच बांधणार ना. हा, तिथे शाळेची जागा. दादाच्या नावावर गंगाधर काय बरं का सर? सार्वजनिक शाळेची जिल्हा परिषद शाळा आहे ना शाळेची जुनी इमारत आहे. आता आपण हिवरेतर्फे नारायणगावला कळमजाई मंदिर आहे, शाळा आहे. कळमजाई मंदिरापाशी जागा आहे. शाळेची शाळेजवळ चालते हो शाळेजवळ काय प्रॉब्लेम नाही. आता साधारणतः आमची इथं जागा आहे, वित्त आयोगाचा निधी जर आमच्या इथं शिवशोभीकरण मंदिर आहे, आमची शाळा ठीक आहे आज बंद, पण ती जागा आहे आमच्याकडे. आमचे काही ज्येष्ठ नागरिक ते काही छोटं शिवशोभीकरण केलं तर बसू शकतात. पैसे पडून आता पण काय होते या आराखड्यात 20-21 हा झाला 19-20 ला हा. त्या गोष्टीला झाली 5 वर्ष. हम्म. तुम्ही त्या वर्षी त्या आराखड्यात काय टाकले हे महत्वाचं. आता इथून पुढे मग तुम्हाला मागणी असेल तर त्या मागणीप्रमाणे तुम्ही आराखड्यामध्ये अपडेट करा. नसेल तर आता पुढच्या वर्षीचा आराखडा ह्या वर्षी करायला ज्यावेळेस घ्याल तुम्ही त्यावेळेस ती एक टप्प्याटप्प्याने कामं टाकता येतील आपल्याला. आहे या निधीवर काय मग? नाही हे निधीचं आता हम्म. प्रयोजन आहे ना प्रत्येकाचं 20-21 हम्म. मध्ये काय करायचंय हम्म. कोणत्या कामावर किती हे ते ठरवलेले ऑलरेडी अगोदर आपल्याला. पुन्हा ते बदलून पुन्हा आपल्याला नवीन ह्या कामांवर टाकायचं तर परत ते पुन्हा नागरिक ओरडतील परत आणखी. ते ठीक झालं साहेब, परंतु आमच्या आबाटेक वस्तीला आजपर्यंत या 15 वित्त आयोगाचा किती खर्च, काहीच खर्च करत नाही आराखडे लोक. असतील तर आपल्याला आराखडे तुम्ही ज्या- इथं बघू शकता ना. मला नाही नाही अहो, पण ऐका ना, ज्यावेळी आपला जो काही मीटिंग मध्ये विषय होतो ना, सदस्य असतात आपले त्या वार्डाचे सदस्य. बरोबर. सदस्यांना माहिती आहे, आम्ही काय नाही सांगतो. नाही सदस्यांना माहिती असण्यापेक्षा ज्यावेळी काही मीटिंग मध्ये विषय होतो त्यावेळी भाऊसाहेबांनी लगेच प्रोसिजर लिहून घेतलं पाहिजे, कामं सुचवलेली, हे नंतर यांच्या मनाने त्यांना जे सोयीस्कर वाटेल ते काम हे करणार. सर आम्ही अनुभव घेतलेला आहे सर, कोणत्याही समोर आहेत. आम्ही बहुमताने ठराव घेऊन बरं का सर, तुम्ही आता इथं समोर आहे, तुम्ही ग्रामपंचायत आमच्या सरपंच पदाचे निवडेल तुम्ही आला होता, तुमचं स्वागत आहे, आत्ताही स्वागत आहे. ठराव होऊन सुद्धा जर देत नसतील तर काय ते ग्रामपंचायत नाही, कुणाला द्यायचे ठराव कशाला द्यायचे. MSCBचा ठराव आम्ही घेतला तिथे सबस्टेशन होण्याकरता. तुमच्या समोर नाही विषय झाला का नाही, तुम्ही ठराव लिहून गेला हे ग्रामसेवक सर यांच्या द्यायचा कोणाला होता कुणाला द्यायचं होतं ठराव? MSCB द्यायचं होतं सर तो ठराव. हा. जागा सरकारी ती पण राजुरीच्या नावे सर ते समजा. त्यांनी ठराव दिला, आता त्या दिवशी मोजणीला आले त्यांनी विरोध केला. हे काम अशी पदावरती असून काय असं वागतात माणसं, रोज नको ना लोकांवरती, लोकांची कामं आहेत ना सर ती. ठीक आहे राजकारणाचा विषय नाही, 2 मिनिटं ऐका ना, राजकारणाचा विषय नाही. तुमचा असा हा तिसरा प्रोसिडिंग विषय होऊन सर आहे सुद्धा वित्त ग्रामसेवकांची आयोगाचा. जबाबदारी वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये त्याला एक मुदत घालून देऊ आपण की ह्या मुदतीपर्यंत एवढा एवढा खर्च तुमचा झाला पाहिजे. जो खर्च होण्यासारखा नाही त्याचं जर तुम्ही मला पुनर्नियोजन दिलं की बा एवढे ह्यातले ह्या 25 लाखामधले 6-6.5 लाख रुपये होऊ शकत नाहीत खर्च करणं, आता ते ऑलरेडी काम झाले किंवा तिथं गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते 6-6.5 लाखाचं तुम्ही पुनर्नियोजन द्या, त्याला मान्यता आपण शिवसरांची. आम्ही पुनर्नियोजन द्यायला लगेच तयार आहे ना. जे काही आमची बॉडी असेल किंवा ग्रामस्थ असतील ते कामं सुचवतील ना, पण ग्रामसेवक आणि मुळात म्हणजे जे काही सरपंच असेल किंवा जे काही बॉडी असेल, ज्यावेळी आपला काही मीटिंग मध्ये ग्रामसेवक विषय होतो तो घेतला पाहिजे ना, पुढे येतच नाही तो. ते तर चुकीची गोष्ट आहे. तसं जर होत असेल तर आपल्याला हीच तर सर- बरं, आणि विषय असा आहे साहेब, अहो होत असता आता हे खर्च झाले असते ना. तुम्हाला सांगतो आतापर्यंत पण तो लाईटचा विषय, हा विषय काय आपला इथं? आपला विषय ग्रामपंचायत स्तरावरच आहे, आम्हाला आहे, सहकार्य पण ग्रामस्थांना तरी होत पण नाही त्याला म्हणूनचा वेगळं विषय. हो वेगळं वळणचा हे विषय वित्त आयोगाचा जो खर्च आहे ना, तुम्ही आता हे समजा एक सांगितलं पाणी पुरवठ्याकडे एवढं एवढं पेंडिंग आहे, मी उद्या डेप्युटी इंजिनियर जेही पाठवल तुमचे आराखडे वगैरे काय तुम्ही त्यांच्याकडून पाठपुरावा करा. आता इथे 26 लाख रुपये साहेब, आता 4 वर्षामध्ये आबाटेक साठी 15 येतो, यावरले किती आले किती आली दाखवा ना आम्हाला. नाही नाही खर्चच झालेला नाही ना. खर्च झाली नाही. नको व्हायला. कामं चालू आहेत, आपल्याकडे का नाही कामं चालू? नाही मॅडम पैसे काय ऐका ना, आराखडे क्लिअर झाले, राहिली ग्रामपंचायतला 1 वर्ष आरोप प्लांट. हा आमच्याकडे पण आहे ना शाळा, आमच्याकडे पण शाळा आहे ना तिथे. सर ऐका ना, मला ऐका ना सर, आमच्याकडे आरोप प्लांट मंजूर आहे हे वित्त आयोगातनं. आज 4 वर्ष झाली. एखाद्या गरीबांनी सर स्वच्छ पाणी नसतं पिलं का सर, ते कशाला यांच्या आरोग्याशी खेळतात मला सांगा ना. प्रत्येकाची परिस्थिती आरोप प्लांट लावण्याची कधी आहे ते कधी करणार तुम्ही? आज पाणी पिल्यावर ह्याच्या जे दिले ना ग्रामपंचायत त्यानुसार असं लक्षात येते की तुमच्या पहिले 3 वर्षाच्या आराखड्याला काहीतरी प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम होता, मी तेच सांगते. 20-21 प्रॉब्लेम होता. साहेब विषय असा आहे, परंतु ठीक आहे अनेक अडचणी असतील, परंतु ज्यावेळी आपल्या ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, त्यांची जी काही बॉडी असेल त्यांनी तो खर्च करण्यासाठी त्यांच्या वारंवार मिटिंग घेऊन त्याचं प्रयोजन केलं पाहिजे ना. पाठपुरावा हे करणं काम आहे ना त्यांचं. म्हणणं आहे, जो पंचायतीला निधी येतो तिन्ही वार्ड मध्ये समान झाला समान पाहिजे. झालं पाहिजे. बस
50 रुपये आले तिन्ही वार्ड मध्ये. तुमची आता ग्रामसभा झाली का याच्यातले आहेत ना, ऑगस्ट? आमच्या इथं साहेब असा विषय आहे. ऐका ना, मासिक मिटिंग सुद्धा तक होते. मग होते. मासिक याच्यातले 6.5 लाख थांबा माऊली, दोन तरी आले पाहिजे. काय माझा फोन होता. हा सर. रूम सूट 2 आहेत आणि रूम 2 रूम आहेत आणि 2 सभेच्या दिवशी जमून नियोजन करायला पाहिजे. साहेब विषय असा आहे, या गावात 4 वर्षापासून ग्रामसभा ही तहकूब झाल्याशिवाय होत नाही आणि मासिक मिटिंग पण. कारण लोकांची खूप होते म्हणजे लोक येत नाही म्हणून. नाही लोक आल्यानंतर रिस्पॉन्सच भेटत नाही ना. आज मला काय एवढे पैसे पडून जर तुम्हाला खर्चच करायचं प्रश्नाच्या निमित्ताने जर 50 लोक एकत्र विचार जसं गावात आता कुठं मला तर आठवलंय तहकूब झाल्याशिवाय ग्रामसभा होती. त्या गोष्टीला ज्यावेळेस आपण उपोषणाच्या मुद्द्याला कधी वारंवार पाठपुरावा करतो त्यात काहीच प्रगती होत नाही. आता याच्यात दुसरं एक लक्षात घ्या बरं का, एक मिनिट. 15 वित्त आयोगाची जी निधी आहे ना, प्रत्येक वित्त आयोगाला स्पेसिफिक कामं दर्शवली, बरोबर. त्याच प्रकारची हेड थांबा. ग्रामपंचायतीला घ्यायला लागतात. फक्त ती कामं घेत असताना गरजांची पूर्तता होईल असं आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे मग आबाटेक मध्ये काय गरज आहे, वार्ड नंबर 3 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आणि 1 मध्ये काय. साहेब म्हणले तसे आपली जेव्हा ग्रामसभा होती त्यावेळेला त्या लोकांनी पण ते सांगितलं पाहिजे की आमच्याकडे याची याची गरज आहे आणि ग्रामपंचायतीने सुद्धा त्याचा आराखड्यात समावेश केला पाहिजे. आता काय होतं, बऱ्याच वेळा लोक साहेब डोबळ गोष्टी सांगतात, त्यात तुमच्या वित्त आयोगाच्या चौकटीत बसवण्याचं काम ग्रामसेवकांचं आहे की त्यांनी त्या पद्धतीने बरोबर त्या ऍडमध्ये ते काम कसं बसवायचं, लोकांची कशी. आता याला याची अडचण सांगतो तुम्हाला मी. 20, 21, 22, 23 आराखडे जर तुमचे मंजूर आहे तर तुम्हाला त्यातलं एखादं काम जर दुसऱ्या काही एजन्सीने झालं असेल तरच त्याचं काम बदलाचा ठराव आता करता येईल. आता पुढचा जो आराखडा तुमचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी टाकता येईल, पण जुन्या याच्यामध्ये आता काय होते, जी कामं सुरू आहे त्यालाच तुम्हाला प्राधान्य करता येईल. फक्त त्यातलं एखादं काम असं आहे का जे कॅन्सल होऊ शकतं, तर साहेब त्याला पण परवानगी साहेबांची नाही, सीओ साहेबांची. राजुरी ग्रामपंचायतीचं एक काम साहेब 6 महिने रखडलं होतं. सीओ साहेबांकडे भंडारे साहेबांना आम्ही सगळं जाऊन बसलो आणि मग त्या काम बदलायला त्या ठिकाणी परवानगी मिळाली. आणि तुमच्या अधिकारात काय असेल तर त्याच्यातून समजा, आता बघा हे बघा, सुशोभीकरण आहे ना, हा विषय आपल्याला घ्यायला काहीच अडचण नाही, कारण सार्वजनिक आबाटेकची वस्तीच तिथं आहे, सगळे सार्वजनिक कार्यक्रम तिथंच आहे. आणि सातत्याने काय झाले, त्या खंडोबाच्या मंदिराजवळ, हनुमानाच्या मंदिराजवळच यांचे सगळे कार्यक्रम पार पडतात. तिथं करायला काहीच हरकत नाही. म्हणजे एखादं जर यातलं काम कॅन्सल होत असेल तर ते काम कॅन्सल करून तुम्ही तिथं सुशोभीकरणावरती करता येईल. दुसरा मुद्दा, आरो प्लांट बसवायला काहीच अडचण नाही. जर तुमच्याकडे प्रोव्हिजन केलेले आहे तर तुम्ही त्याचे टेंडर मागून घ्या नियमानुसार, आणि दोन्हीकडे असेल तर दोन्ही ठिकाणी बसून टाका, इकडे पण आणि तिकडे पण. असं 2 वर्ष झालं फक्त म्हणतात झाले येतच नाही ना पुढे. त्याचं टेंडर मागवा आणि तुम्ही त्याचं ते शेवटी काय होते बघा, दिवस निघून जातो, काळ निघून जातो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला स्पील वाढत जातो त्या वेळेला शेवटी प्रशासन सुद्धा म्हणणार तुम्हाला वित्त आयोग का द्यायचा, तुम्ही खर्च काय करत नाही. नोटीस आली नाही. हे बघा, आदर्श गाव योजनेमध्ये राजुरी बेला दोन्ही गावांचा समावेश होता. साहेब केंद्रीय सचिव आले होते इथं, सुनील कुमार साहेब आल्या त्यांनी पहिली गोष्ट काय पाहिलेली आहे, तर वित्त आयोगाचा जो फंड तुम्हाला दिलाय तो राजुरी ग्रामपंचायतीने किती खर्च केलेला आहे, तर राजुरी ग्रामपंचायतीने बऱ्यापैकी खर्च केलेला होता आणि उरलेले कामं प्रोसेसमध्ये होते, त्यामुळे ते खुश झाले त्याच्यावर. त्यांच्या एक लक्षात आलं का जो फंड आम्ही देतोय तो फंडचं तरी हे युटिलायझेशन करतात. ज्यावेळेला आपल्याला असं होतं की आपण दुसरीकडून फंड आणायचा, आपल्याकडे जो फंड उपलब्ध आहे तो फंड तरी आपला खर्चित झाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थिती, आणि काय होतं तुम्हाला एक सांगतो, हे बघा पंकज, सगळ्यांनी मिळून एकत्र बसून तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय कामं पुढे जाऊ शकत नाही. आता बीडीओ साहेब आज आलेत, ते तुम्हाला 100% आता कुठल्या कार्यालयीन प्रशासकीय गोष्टीला मदत करतील, पण मूळचा आपला जो इथं आहे ग्रामपंचायतीचा विषय हा सगळ्यांनी बसून सॉल्व्ह केल्याशिवाय होणारच नाही. उद्या समजा आराखडा करायचंय, आपल्या साथी सदस्यांनी त्यांच्या वार्डातली कामं सुचवायची, आणि सरपंचांची जबाबदारी की सगळ्या वार्डांना त्याच्यात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, सगळ्या वार्डांची गरज त्याच्यामधून भागली पाहिजे. शेवटी गाव एकच ना, कर्ज देणारी सगळीच मंडळी आहे, सगळ्यांनाच विकास करायचा आहे. पण काय झालं साहेब, ती वस्ती थोडीशी गावापासून दूर आहे, परंतु नाही म्हटलं तरी शेवटी बघा, पाणी रस्ता तर कोणालाही वाटणार नाही, या 2 गोष्टी आम्हाला पाहिजे का नाही, बरोबर ना. आणि साहेब याच्यामध्ये आणखी एक गोष्ट, म्हणजे आजचा जरी तो उपाय नसला तरी परंतु समजा आता या विहिरीला पाणी लागलेलं आहे, तर भुजलची टीम तुम्ही बोलवलं तर येईल, तुम्ही बोरवेल किंवा दुसरा विहिरीचा सोर्स जर शोधा आणि त्याच्यावर पण थोडीशी प्रोव्हिजन केली तर ही तरी योजना नवीन कार्यान्वित राहील ना भविष्य काळासाठी. दुसरा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आणखी काय झालं की आता जेव्हा राजुरी बेल्ले आपली म्हणजे उमरजून येडगाव धरण, एक मिनिट, आपली ज्या वेळेला बेल्ले प्रादेशिक योजनेचं नूतनीकरण केलं, त्या नूतनीकरण होत असताना त्याच्यामध्ये
शिंदेवाडी, नळवणे, पेमदारा सगळ्यांनी पाणी मागितलंय आणि साहेब सगळी गाव त्याच्यात इन्क्लूड केलेली आहे. आता ते काय झालं, इथं आमच्याकडे 2 धरणं असल्यामुळं आजपर्यंत ह्या धरणांनी पूर्वी राजुरीला पाणी पुरवठा केला. बरोबर. म्हणजे ह्याच पाणीवरती राजुरी जगली, नाही तर राजुरी भयंकर दुष्काळ होती बेले प्रादेशिक येण्याच्या पूर्वी. त्यामुळे कदाचित ह्या मंडळीने त्याच्यात मागणी केली नसेल. पण आज अशी अडचण होत राहते साहेब, एप्रिल महिना उजाडला का आबा टेकला प्यायलाच पाणी नाही. कोणी बी पाहायला गेला का 2 बाजूला 2-3 ड्रम लावायचे आणि सायकल वरती कुठंतरी पाण्याचा शोध काढायची. ही अडचण आहेच. त्यामुळे हा. त्यामुळे तो पण एक विषय त्याच्यामध्ये आहे. त्याची उत्तर आपल्याला इथं शोधावं लागतील. फक्त एक आहे की हे वित्त आयोगाचं जर तुम्हाला पुनर्नियोजन करायचं असेल तर ग्रामपंचायतची विशेष सभा बोलवतो, मासिक सभा तुमची, कारण तुम्हालाच करायचं. ग्रामसभेचं खालचं 20-21 पासूनचं नियोजन आहे. जर ह्याच्यात फेरनियोजन करायचं असेल तर तुम्ही आधी ठरवा जी कामं न होण्यासारखी असतील आणि त्या कामावरचा जो निधी तो समान वाटप तिन्ही वार्डांना करा. त्यातून काही कामं कन्स्ट्रक्टिव्ह होतील आणि हे उद्याच्याला दोन्ही डेप्युटी इंजिनियर मी इथं पाठवतो. आणि ज्या दिवशी तुमची विशेष मासिक सभा बोलवलं तुम्ही त्या दिवशी मी विस्तार अधिकारी पंचायतला पाठवतो. बरोबर. म्हणजे ते काय होईल, प्रस्ताव बदलामध्ये तुम्हाला मार्गदर्शन चालते. बरोबर. ह्यातला जो बी व्याजाची रक्कम ऍड करून जेवढे शिल्लक राहतात तुम्ही त्याचं नियोजन करा. व्याज जवळपास 1,31,000 आहे त्यावेळेस. दुसरा मुद्दा आता समजा आरोग्यचा आहे, टाकणार ब्लेड मारून काहीच अडचण नाही. परत नियोजन करता येईल. साहेब याच्यात फेरनियोजन करून आहे ना, म्हणजे आता आज ग्रामसेवक नाही परंतु तुम्ही ग्रामसेवकांना सांगा का समान हा प्रत्येक 3 वार्डाला समान निधी गेला पाहिजे. नाही तर एकूण रकमेचं फेरनियोजन नाही करता येत आपल्याला. नाही करता. जे काम नाही जे काय होतील ते कार्यपत्रावर ठीक आहे बा, मान्य करतो. शिव मान्य करणार नाही. नाही करणार. हॅलो, माझं फेरबदल तुम्ही निघा म्हटलं. सोलरचा होता तरी ते त्याच्या 6 महिने गेले. नाही झालंय माझं काम, तुम्ही निघा. दुसरा एक विषय मांडतो इथं. आमची 15,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि ग्रामसेवक दुसरा एक गाव दिले तर आम्हाला सेपरेट ते भाऊसाहेब असावा असे आमचं म्हणणं. काय झालं, त्यांना एक्स्ट्रा बोर एक दिले ना. मग आता मोठ्या गावांना जर ग्रामसेवक ड्यू बंद केले साहेब, रोज काम अडते तुम्हाला सांगतो काय. आता बदली प्रक्रिया इलेक्शनमुळे एवढं 8 दिवसात होणार आहे. तुम्ही आलं तिथं बोरले येईल 100%. नाही कोणतरी द्या, त्यांना राहू दे इकडे जरा. मोकळं करू आपण. काय झालं, 144 ग्रामपंचायती 112 लोक आहेत. तेवढा गॅप आहे 30-35. हप्त्यातून काय 2-3 दिवस दोन दिवस. काही काम इथे 2 दिवस. आणि आमच्या पण ग्रामसेवकाचा भाऊसाहेब तसंच आहे. ग्रामसेवक कधीच वेळेत हजर नाही, कधीच नाही. आणि ग्रामपंचायत कमीत कमी भाऊसाहेब कर्मचारी ती ग्रामपंचायत दुपारपर्यंत तर उघडी राहा, सकाळी वर तासभर उघडी राहणार, परत बंद होणार. कधीच लोकांना आता इथे एक व्यक्ती आहे का नाही काय नो, तो ग्रामसेवकांकडून दाखला रहिवासी घेण्यासाठी 6 दिवस इथं थांबणार. 6 दिवस इथं थांबून. सर असा विषय झालाय त्यात का ते दाखले कसे झालेत आता ऑनलाईन झालेत आणि बारकोड झालेत, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. आणि ते ऑपरेटर बाई करतात ऑनलाईनची कामं, तर त्यांचा संप चालू ही सगळ्यांना माहिती. तरी पण आम्ही त्यांना इमर्जन्सी बोलून आता सुद्धा त्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये सरपंच इमर्जन्सी मध्ये 6 दिवस नाही होती, मला हे म्हणायचे. मग 6 दिवस जर रहिवासी दाखल्याला लागत असं आपल्या पाण्याचं ते इंजिनियरला बरं का साहेब, जरी ग्रामसेवक 2 दिवस येतात, पण इतर उरलेल्या 4 दिवसात सुद्धा लोक जे अर्ज आणतील हे ते त्यांना दाखवून कारवाई आम्ही दाखला दिला नाही किंवा नाकारलाय किंवा त्यांना म्हटलं की तुम्हाला टाइम असं कोण आहे मला दाखवून द्यावं, तो कोण माणूस आहे त्याला मी निलेश बघ, तू ग्रामपंचायत कर्मचारी आहे. कर्मचाऱ्यांनी विषय असा आहे, ग्रामपंचायत आपली 9 ला 10 ला काय उघडत असेल, त्याच्यानंतर बंद करायचा टायमिंग असेल ना तिचा काहीतरी. काय टायमिंग आहे तिचा? एक कर्मचारी सकाळपासून दुपारपर्यंत काम करतो. मग अर्ध वेळ कर्मचारी का पूर्ण वेळ? तेच करतो तो सगळं एकटाच करतो. नाही पूर्ण वेळ एक अर्ध वेळ ते तरी सांग कळू द्या. नाही चालवायची त्यांना पण काळजी आहे ना, सरपंच वगैरे आहेत. दैनंदिन उपस्थिती वगैरे हा कामकाजाचाच भाग असतो. हा मग 6 वाजता लाईटी बंद होतात.
रस्त्याच्या बाबतीमध्ये उद्याच्याला तो पाणी बांधकाम विभागाचा जेई आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये रोकडे साहेब डेप्युटी इंजिनियर उद्या इथे येतील. त्यांच्यासोबत मी कॉन्ट्रॅक्टरला पण पाठवतो. कॉन्ट्रॅक्टरने जर जुनी पाईपलाईन काढली असेल तर आपल्याला दरम्यानच्या काळात पर्याय व्यवस्था करणं हे पण पाणी पुरवठा विभागाचंच काम आहे. आणि वित्त आयोगाच्या खर्चाच्या बाबतीत विशेष मासिक सभा बोलवतो मी पत्रच देतो तसं तुम्हाला. विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तुम्ही त्याचं पुनर्नियोजन करा जे न होण्यासारखं. हे 3 प्रश्नांवरती एक साधारणतः आज 30 तारीख आहे, 5-6 तारखेपर्यंत थोडं एक 8 दिवसाचा कालावधी लागेल ही सगळी कामं. चालते फक्त पुनर्नियोजन करताना एवढं आताच सांगतो की पूर्ण रकमेचं होणार नाही. समजा तुम्ही म्हणाल 23 लाख शिल्लक आहे, करा एवढे काही त्यातली न होण्यासारखी जी कामांची रक्कम एकत्रित करून ते तुम्हाला जिथं प्राधान्याने वाटतं तिथे देतो. शक्य तेवढं एखाद 2 कामं जरी बदलली तर ती आबाटेकला प्राधान्य आहे. यापुढे पण ते सामायिक निधीचं वाटप झालं पाहिजे. कारण इथूनच करायचं मग ग्रामसभेला या सगळ्यांनी नियोजन करताना आराखडा जेव्हा तयार होतोय ना तेव्हा आराखडा तयार करताना आपल्याला अपेक्षित रक्कम माहित असते का एवढे पैसे येणार आहेत. समन्यायी पद्धतीने तिने वाढायला टाकायचे ते मग त्याची कामं सुचवायची. तेवढ्यात काय काय बसू शकतं आपलं. अशी माझी विनंती आहे. त्याच्यामुळे 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी उद्या 2 प्रश्नांच्या बाबतीत माणसं पाठवतो. काल तहसीलदारांनी डेप्युटी इंजिनियर येतील तिथं तुम्ही ते पाणी पुरवठा योजनेचं फक्त तेवढंच बघू नका, तुमचं बी पूर्णच योजनेचं बघून घ्या. माझी सरपंच मॅडमला पण विनंती. आता कसं आहे बरं का, साहेबांनी आता आपल्याला आश्वासित केलेलं आहे आणि याच्यातले बहुतांश अधिकार सुद्धा साहेबांकडे आहेतच. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसार त्याचे पाठपुरावा आपण करीत राहील तर साहेब 100% सगळे विषय मार्गी लावतील. तर आता त्यांच्या भूमिकेचा आदर करून आपण उपोषण सोडायला हरकत नाही हो सर, मी काय म्हणतोय आता त्यांचे अधिकारी वगैरे येतील, आम्हाला पाणी कधी येईल? 8 दिवसाला येईल का 15 दिवसाला त्यांनी सांगितलं उपोषण बंद असल्यामुळे आम्ही म्हणतो स्थगित करा. जेसीबी बोलून आहे ना, फक्त ब्लेड तर मारून घ्या तेवढं. साहेब आल्यामुळे आपण थांबलो. जेसीबी बोलून ब्लेड मारून घ्या साहेब. झाडं काढून साफसफाई केली नाही, रोड चालू झाला. साफसफाई मेंटेन झालं खड्डे येत नाही त्यांचे मुरुम बिरून टाकून साधारणपणे दरवर्षी जोर खडकीर होत नाही ना तो रस्ते टंटने पावसाळ्यात गृहीत त्याला पर्याय नाही सर. साहेबांनी सांगितलं काल काढून घ्या. ते काय झालं, पाऊस झाला. ब्लेड मारून घ्या तुम्ही, चालू करा रस्ता. 4 दिवसांनी तुमचा हा जो रस्त्याचा विषय हा तुम्ही 1-7 दिवसात म्हणजे मुरमासह मार्गी लावा. त्याच्यानंतर जे पाण्याचा विषय आहे तो पाण्याचा मी म्हणतो ठीक आहे तुम्ही उद्या इंजिन पाठवा, आम्हाला माहिती काय 4 दिवसात 8 दिवसात होणार नाही. त्याला मी तुम्हाला 1 महिन्याची मदत देतो पाण्यासाठी. आणि दुसरा 15 वित्त आयोगाचा जे भाऊसाहेबांशी तुम्ही बोलावा आणि सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहे, आम्हाला याच्यात आबाटेकसाठी आता जो काही फेरबदल करता येईल त्याच्यात अधिकचा न्याय मिळून जास्तीत जास्त निधी कसा त्या वार्डात टाकता येईल. कारण बाकीकडे तर बऱ्यापैकी खर्च जो काही त्याच्या हेडनुसार आहे तो करावाच लागणार इकडे. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे फेरबदल करण्यासाठी पुन्हा उगाच सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांनी जर त्याचा पाठपुरावा नाही केला तर हा असाच विषय रेंगाळणार आहे. याच्यासाठी त्यांनी पण स्वतः लक्ष आलं. मी स्वतः म्हणजे जे काही सदस्य आहे, माझी आई असेल किंवा सदस्य असेल, त्यांना आम्ही काय पाठपुरावा करायचा, कोणापर्यंत जायचंय, सगळ्यांना घेऊन जायची बी माझी जबाबदारी किंवा सगळ्यांची जबाबदारी, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा त्यांची, ती लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि मी माझं उपोषण स्थगित करतो कारण माझ्या मागण्या होईपर्यंत स्थगित करतो. बरं का सर, मुरमाच्या बाबतीत काल मी यांना सांगितलं काही लोकांनी आपला विषय सॉल्व्ह करून घ्या. तुम्ही फक्त प्रशासनाने आज उपोषण स्थगित करत असताना जे शब्द दिलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या समक्ष ते निश्चितपणे दिलेल्या कालमर्यादेमध्ये पूर्ण होतील. याच्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी पंचायत समितीचा प्रशासक म्हणून माझी स्वतःची असणार आहे. मी केवळ विस्तार अधिकारी पंचायतच नाही, मला आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्याकडच्या कामाची जबाबदारी पाहता जर वेळ मिळाला तर मी स्वतः देखील तुमच्या त्या विशेष सभेला उपस्थित राहून ते फेर नियोजन तुम्हाला करून देतो. जेव्हा एखादी व्यक्ती उपोषणाच्या निर्णयापर्यंत येते त्यावेळेस बराचसा मध्ये त्यांनी पाठपुरावा केलेला असतो, तर हे संवादाचा अभाव दिसून येतो. आज तुमच्याशी चर्चा करत असताना मी थोडं सुरुवातीला रागात म्हटलो की मी काही ग्रामसभेला आलो होतो तुमच्या, तर माझी भावना समजून घेतो.
की आपल्या ग्रामसभा एका बाजूला स्थगित होतात आणि दुसऱ्या बाजूला उपोषणाच्या ठिकाणी 100 माणसं उपस्थित राहतात. तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला ह्या सिस्टीम मध्ये किंवा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जे अधिकार ग्रामस्थ म्हणून दिलेले ते ग्रामसभेमध्येच किंवा पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये संबंधित सदस्यांनी जर बजावले तर अशा प्रकारे उपोषण करण्याची वेळ नक्कीच कुठल्याही नागरिकावरती येणार नाही आणि निश्चितपणे येणारच नाही. अशा पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये नियोजन करण्यासाठी मी स्वतः देखील याबाबत जातीने लक्ष घालतो आणि उपोषणकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जे स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.